कधी तुम्ही विचार केला आहे का की दोन लोक एकाच समस्येला सामोरे जातात, पण एक जण तणावाखाली कुलमडतो आणि दुसरा जण अधिक मजबूत, शांत आणि यशस्वी होतो? कधी असं लक्षात आलं आहे का की प्रयत्न करण्याआधीच तुमचं मन अपयशाची अपेक्षा करतं? किंवा तुम्ही सतत तेच चुका करता, तेच नातेसंबंध, तेच भीती, तेच मर्यादा, जरी तुम्ही जाणीवपूर्वक बदलायचा प्रयत्न करत असलात तरी? जर मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या आयुष्यातील खरा निर्णय घेणारा जाणीव मन नाही, तर त्याहूनही अधिक शक्तिशाली, शांत आणि प्रभावी काहीतरी आहे, ते म्हणजे तुमचं अवचेतन मन. आजचं पुस्तक फक्त सेल्फ हेल्प पुस्तक नाही, हे मानवी मनाचं मॅन्युअल आहे. जगभरातील कोट्यावधी लोकांचं आयुष्य बदलणारं पुस्तक. आजच्या या खोल आणि परिवर्तनकारी पुस्तक पुनरावलोकन पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत आत्तापर्यंत लिहिल्या गेलेल्या सर्वात प्रभावी आध्यात्मिक मानसशास्त्रीय पुस्तकांपैकी एका पुस्तकाबद्दल, द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड, डॉक्टर जोसेफ मर्फी. हे पुस्तक एक जीवन बदलणारी गोष्ट शिकवतं. तुमच्या अवचेतन श्रद्धा बदला आणि तुमचं संपूर्ण आयुष्य बदलायला सुरुवात होईल. म्हणून थोडं थांबा, हेडफोन लावा आणि तुमच्याच आत लपलेल्या शक्तीचा शोध घेऊया. डॉक्टर जोसेफ मर्फी हे फक्त मोटिवेशनल स्पीकर नव्हते, ते होते तत्त्वज्ञ, आध्यात्मिक शिक्षक, मनशास्त्राचे तज्ज्ञ. त्यांनी अभ्यास केला होता मानसशास्त्र, पूर्वेकडील तत्त्वज्ञान, न्यूरोसायन्स, आध्यात्मिक नियम, बायबल आणि प्राचीन ग्रंथ. जोसेफ मर्फी यांचा ठाम विश्वास होता की धर्म आणि विज्ञान हे शत्रू नाहीत, ते एकाच सत्याला समजावून सांगण्याच्या दोन भाषा आहेत. त्यांच्या शिकवणीचा केंद्रबिंदू होता, तुमचं मन काही नियमांवर चालतं. हे नियम समजले तर तुम्ही आरोग्य, यश आणि आयुष्य बदलू शकता. आणि हेच पुस्तक त्यांचं सर्वात प्रसिद्ध काम ठरलं, तुमची आतली शक्ती जागी करणारा कालतीत मार्गदर्शक. अवचेतन मन म्हणजे काय? पुस्तकाची सुरुवात दोन मनांमधील फरक स्पष्ट करून होते. एक, जाणीव मन, विचार करतं, विश्लेषण करतं, निर्णय घेतं, तर्क लावतं. दोन, अवचेतन मन, स्वीकार करतं, विश्वास ठेवतं, आज्ञा पाळतं, वास्तव निर्माण करतं. तुमचं जाणीव मन विचार निवडतं, पण अवचेतन मन त्या विचारांना सत्य मानतं, प्रश्न न करता. आणि पुस्तकातील सर्वात महत्त्वाचं वाक्य, तुम्ही जे काही अवचेतन मनावर ठसवता तेच तुमच्या आयुष्यात व्यक्त होतं. जर तुम्ही सतत विचार करता, मी नशीबवान नाही, पैसे कमावणं कठीण आहे, मी पुरेसा चांगला नाही, तर तुमचं अवचेतन मन म्हणतं, ठीक आहे, हेच मी तुझं वास्तव बनवतो. अवचेतन मन न्याय करत नाही, वाद घालत नाही, फक्त अंमलबजावणी करतं. श्रद्धा तुमचं आयुष्य कसं घडवतात? जोसेफ मर्फी सांगतात, श्रद्धा म्हणजे अवचेतन मनाला दिलेल्या आज्ञा आहेत. आजचं तुमचं आयुष्य हे परिणाम आहे तुमच्या भूतकाळातील विचारांचं, तुमच्या भावनिक सवयींचं, तुमच्या सतत पुनरावृत्ती होणाऱ्या श्रद्धांचं. म्हणूनच मोटिवेशन कमी होतं, इच्छाशक्ती हरवते, नववर्ष संकल्प तुटतात, कारण जाणीव प्रयत्न कधीच अवचेतन प्रोग्रामिंगला हरवू शकत नाही. तुम्ही कमजोर म्हणून अपयशी ठरत नाही, तुमचं अवचेतन वेगळ्या पद्धतीनं प्रशिक्षित झालेलं असतं. पुस्तक म्हणतं, अवचेतन मन एखादी कल्पना स्वीकारलं की ती कल्पना तुम्हाला नष्ट करत असली तरी ते अंमलात आणतं. म्हणूनच आरोग्य, यश आणि आत्मविश्वास बाहेरून नाही, ते आतून सुरू होतात. अवचेतन मन आणि उपचार, हीलिंग. या पुस्तकातील सर्वात प्रभावी भाग म्हणजे उपचार शक्ती. जोसेफ मर्फी अनेक सत्य घटनांची उदाहरणं देतात जिथे लोक बरे झाले, दीर्घकालीन वेदनांमधून, आजारांमधून, नैराश्यातून, चिंतेतून. फक्त औषधांनी नाही, तर श्रद्धा, विश्वास आणि मानसिक प्रतिमांमुळे. ते सांगतात, शरीर मनाचं ऐकतं, सर्व शारीरिक प्रक्रिया अवचेतन मन नियंत्रित करतं. जर तुम्ही सतत आजाराची भीती बाळगली, तुम्ही अवचेतन मनाला आजार टिकवण्याची सूचना देता. पण जेव्हा तुम्ही आरोग्य, शांती आणि संतुलनाचे विचार ठसवता, अवचेतन मन शरीर सुधारण्यासाठी काम करतं. याचा अर्थ डॉक्टरांकडे जाऊ नका असा नाही, वैद्यकीय उपचार आणि मानसिक सुसंगती म्हणजे खरा परिणाम. अवचेतन मन आणि यश. काही लोकांना संधी सहज का मिळतात आणि काही लोक सतत संघर्षात का अडकतात? जोसेफ मर्फी म्हणतात, फरक आहे मानसिक प्रोग्रामिंगचा. जर आतून तुमचा विश्वास असेल, मला नेमका लोकतंडामध्ये मी पुरेसा चांगला नाही, तर तुमचं अवचेतन मन संधी अडवतं. पण जेव्हा तुम्ही हे बदलता, मी योग्य आहे, संधी माझ्याकडे येतात, यश माझ्यासाठी नैसर्गिक आहे, तेव्हा वागणूक बदलते, आत्मविश्वास वाढतो, कृती आपोआप बदलते. यश जबरदस्तीचं राहत नाही, ते नैसर्गिक बनतं.
अवचेतन मन प्रोग्राम करण्याची पद्धती. 1. सकारात्मक विधाने अफर्मेशन्स. वारंवार उच्चारलेली विधाने. उदाहरण, मी शांत, आत्मविश्वासू आणि यशस्वी आहे. भावनेने म्हणा, दबावाने नाही. 2. झोपण्यापूर्वीची पद्धत. झोपण्यापूर्वी अवचेतन मन सर्वात जास्त ग्रहणशील असतं. हवी ती स्थिती आधीच मिळाल्यासारखी म्हणा. शांती, आरोग्य, यश त्या विचारांसह झोपा. 2. दृश्यरूप कल्पना व्हिज्युअलायझेशन. स्वतःला आधीच यशस्वी पहा. अवचेतन मन तर्क नव्हे, प्रतिमा आणि भावना समजतं. 4. विश्वास आणि अपेक्षा. विश्वास म्हणजे अंधत्व भाव नाही, तो म्हणजे मानसिक स्वीकार. तुम्ही चांगलं अपेक्षित ठेवलं तर अवचेतन मन ते घडवायला लागतं. नकारात्मक विचार शक्तिशाली असतात, भीती सर्जनशील असते, काळजी म्हणजे मानसिक आत्मघात. अवचेतन मनाला वास्तव आणि कल्पना यातील फरक कळत नाही, म्हणून वाईट कल्पना करणे म्हणजे स्वतःलाच हानी पोहोचवणे. तुमच्या विचारांचा आहार नियंत्रित ठेवा. हे पुस्तक जादू नाही, हे अंधश्रद्धा नाही, हे आहे मानसिक शिस्त. हे शिकवतं, तुम्ही कमजोर नाही, तुम्ही तुटलेले नाही, तुम्ही दुर्दैवी नाही, तुम्ही प्रोग्रॅम झाले आहात आणि प्रोग्रॅम बदलता येतो. अवचेतन बदला, सवयी बदलतात, आत्मविश्वास बदलतो, परिणाम बदलतात. द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड. हे एकदाच वाचायचं पुस्तक नाही, हे सरावायचं पुस्तक आहे. या पुस्तकातील फक्त एक कल्पना जरी अंमलात आणली तरी तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात होईल. कारण तुमच्याकडची सर्वात मोठी शक्ती म्हणजे पैसे नाही, शिक्षण नाही, ओळख नाही, ती आहे तुमच्याच मनातली शक्ती. हा पुस्तक आढावा आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि लक्षात ठेवा, विचार बदला, अवचेतन बदला, आयुष्य बदला. धन्यवाद. पुढच्या भागात भेटूया.